66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसेची हायकोर्टात धाव। मनसे नेते अविनाश जाधव आज याचिका करणार दाखल। ठाकरे गटाचे 40 स्टार प्रचारकांची यादी घोषित। पक्षातले ज्येष्ठ नेते, खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचा यादीत समावेश। आमच्या उमेदवाराला एकनाथ शिंदेंच्या घरी नेलं। अविनाश जाधवांनी व्हिडिओच दाखवला। पैसे देऊन नगरसेवक असे बिनविरोध निवडून आणले जात आहेत। जाधवांचा एकनाथ शिंदेंवर थेट आरोप। उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। माजी महापौर शुभा राऊळांचा राजीनामा। राऊळ हाती कमळ घेण्याची शक्यता। आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभांचा धडाका। देवेंद्र फडणवीस आज 4 जिल्ह्यांच्या दौऱ्यावर। जालना, परभणी, नांदेड आणि पुण्यात घेणार प्रचार सभा। मुंबई बीएमसीसाठी ठाकरे बंधूंची आज पहिली संयुक्त सभा। विक्रोळीत ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार। अमित ठाकरेंनी कसली कंबर। आज मुलुंड, विक्रोळी, भांडूप शाखांना देणार भेट। हा तर वाचून नामा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोमणा। खासदार नारायण राणेंकडून निवृत्तीचे संकेत। कधीतरी थांबायला पाहिजे, शेवटी शरीर आहे। राणेंच्या वक्तव्याची चर्चा। सर्व मनपात आघाडीची दयनीय अवस्था दिसेल। निकालानंतर दिसेल की कोण साटम कोण चाटम। गिरीश महाजनांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल। प्रणिती शिंदे भाजपच्या वाटेवर। प्रणितींची भाजप ही छुपी मदतही। सोलापुरात सुजात आंबेडकरांचं मोठं वक्तव्य। नागपुरात भाजपचे नाराज पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता। तिकीट कापलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकांची छुपी मोहीम। पक्षाचं काम करू नका, सभांना जाऊ नका, कार्यकर्त्यांना सूचना। फडणवीसांनी अमरावतीकरांचा अपेक्षाभंग केला। दौऱ्यासाठी भाड्यानं लोक आणली। अमरावतीतील दौऱ्यावर यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल। राज्यात हिंदीची सक्ती नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। बीएमसीच्या मुदत ठेवींमध्ये घट। गेल्या 4 वर्षात 92,000 कोटींवरून 80,000 कोटींवर। संभाजी